महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील गोंड आणि वारली आदिवासी समाजातील लोक महुआच्या फुलापासून दारू बनवतात। एप्रिल महिन्यामध्ये येणारी ही महुआची फुले रोज ते 4 ते 5 तास घालून लोक ही फुलं गोळा करतात। नंतर पुढे आठवडाभर म्हणजे संपूर्ण 8 दिवस ही फुलं पूर्ण सूर्यप्रकाशामध्ये वाळवली जातात। 8 दिवस ही फुलं वाळवल्यानंतर 2 ते 3 दिवस पाण्यामध्ये ही फुलं एका मातीच्या भांड्यामध्ये ठेवून फर्मेंट करण्यासाठी ही ठेवतात। फर्मेंट झालेली महुआची फुलं आणि पाणी एका मोठ्या मातीच्या भांड्यामध्ये काढून घेतले जातात। भांड्याला संपूर्ण क्लोज करून वरती एक फक्त पाईप काढला जातो आणि पाईपाच्या कडेने मातीने एक लेप दिला जातो। मोठ्या भांड्यामध्ये घेतलेल्या या पाण्याला गरम करून उकळी दिली जाते। नंतर या उकळीमुळे येणारी वाफ या पाईपाद्वारे बाहेर पडली जाते आणि नंतर त्या वाफेचे कंडेन्सेशन होऊन म्हणजे त्या वाफेचे पाणी काढून परत पुन्हा त्याच्यापासून दारू बाहेर काढली जाते। गोव्यामध्ये काजू आणि नारळापासून फेणी बनवली जाते। नाशिकमध्ये द्राक्षापासून वाईन बनवली जाते। कोकणामध्ये माडीच्या झाडापासून ताडी बनवली जाते। महाराष्ट्रातील तुमच्या एरियामध्ये कशा प्रकारे देशी दारू बनवली जाते आणि कोणती देशी दारू बनवली जाते हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा।